जे बघताना मित्रांनो, हा मोसंबीचा बाग आहे. ह्या मोसंबीला आणण्यासाठी आपण हिला जानेवारीपासून म्हणजे जे काय लागतंय, याला जे पाणी लागतंय, औषध लागतंय, खत लागतंय, सगळ्या गोष्टी दिल्या. एक वेळेस आपल्या घरच्या लेकराला आपण नाही दिलं जेवढा जीव आपण याला लावला. कारण आपल्याला माहित होतं की बाबा हे उत्पन्न आपल्याला थोड्या दिवसांना पैसे भरपूर देणार आहे, आणि मग ह्या उत्पन्नातून आपल्या लेकरासाठी जे काय लागतंय आपण ह्या उत्पन्नातून निघाल्यानंतर आपल्या लेकरासाठी देऊ. पण झालं असं मित्रांनो, नियतीनं असा डाव साधला की बुवा आपण सगळं करून आता इथपर्यंत आणलंय, आणि थोड्या दिवसामध्ये हा मार्केटला जाणारा माल आहे मित्रांनो, आणि याचे 4 पैसे मिळतील असं आपलं स्वप्न होतं. पण ह्या अतिवृष्टीमुळं काय झालं मित्रांनो की पुरं पाणीच पाणी झालेलं आहे. बघा असं पाणी आहे, सगळं पाणी म्हणजे वावरामध्ये आहे ना पाणी फुटलंय, व हे जमीन फुटलेली आहे मित्रांनो. हे असं पाणी वाहत आहे, तिकडं पाणी म्हणजे पुऱ्या शेतातून पाणी वाहत आहे त्या अतिवृष्टीमुळं. आणि आता मोसंबी काय होऊ राहिली मित्रांनो, टपाटप खाली गळू राहिली. म्हणजे आपण एवढा जीव लावला लेकरासारखा मार्केटला जाऊन याच्यात किंवा मुलाच्या शिक्षणाचं, मुलीच्या लग्नाचं पूर्ण भंगलं मित्रांनो. आणि नियतीनं असा डाव साधला की बस, म्हणजे शेतकरीची ही खरी परिस्थिती मित्रांनो. मी शेतकरी तुमच्यासमोर हे सगळं असं हे याच्यामध्ये, आणि खूप आतून इतक्या वेदना होतात ना की ज्यावेळेस आपण लेकरासारखा जीव लावला आणि आपल्यासमोर हे असं गळ होऊ राहिली, याला डाग पडू राहिले, म्हणजे माल शेवटी राहतो की नाही राहतो हातामध्ये, अशी परिस्थिती झाली. आणि आता एवढं पाण्यात आणि याच्यात हे काय सांगा तुम्हाला, म्हणजे हे बघा तुम्हाला सांगतो अशा, आणि अशा पद्धतीनं पाणी तुंबू राहिले बागांना. हे बघा म्हणजे वावर फुटले, त्याच्यातून पाणी चालले, आणि हे माल हे अशा पद्धतीनं होऊ राहिले. हे बघा हे ते हे गळणार, हे घ्या, हे असं गळत राहिले पिवळे होऊन. काय करा त्याला, म्हणजे काय केलं पाहिजे शेतकऱ्यांना, म्हणजे जेवढं त्याच्या हातचं होतं तेवढं केलंय. काय सरकार आता काय मदत करणार? आणि तुमच्या मदतीनं आम्ही परत उभा राहू का सरकार मायबाप? कारण तेवढी तुम्ही मदत नाही करू शकणार जेवढं आम्ही याला खर्च केला असेल. आमच्या लेकराच्या पुढे याला खर्च लावला, जीव लावला, खर्च केलाय. ही खरी परिस्थिती मित्रांनो शेतकरीची खरी. चला, जय जवान जय किसान, जय महाराष्ट्र मित्रांनो.